तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश तावडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आपल्या मुंबईपासून जवळ असलेला कोंडेश्वर वॉटरफॉल त्या ठिकाणी आता आपण निघालो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खरंच खतरनाक होणार आहे. आपल्या श्री शंभूंचं मंदिर आहे मध्ये आणि त्याच्या बाजूने 2 धबधबे वाहतात, असं आपल्याला दृश्य पाहायला मिळणार आहे आणि तो पूर्ण एरिया आपण एक्सप्लोर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मस्त आणि खूप मजा येणार आहे. त्या ठिकाणी आपण थोडी रेसिपी वगैरे पण करणार आहेत, म्हणजे ते असेल ते तुम्हाला व्हिडिओ दिसेल काय आहे ते. तर चला, तर आपण आता डायरेक्ट जाऊया आपल्या कोंडेश्वर वॉटरफॉलला, तिकडचं वातावरण बघायला, एक्सप्लोर करायला. चला तर आपण आता फटाफट निघूया. आता वाजलेत 9:45 वाजले असतील आणि आता आपण येऊन पोहोचलो. इथून आपल्यापासून आता 3 किलोमीटर वरती आहे कोंडेश्वर धबधबा आणि साईडचा व्ह्यू पण बघू शकताय, खतरनाक असा व्ह्यू आहे. फटाफट आपण आता निघणार आहेत. आपल्यासोबत आहे गणेश, बघा आपला गणेश भाऊ, आपला भाऊ. तर आम्ही दोघंच निघालोय. कालच प्लॅन ठरला की आपल्याला कोंडेश्वरला जायचं आहे आणि लगेच सकाळी गाड्या काढल्या. आज रविवार पण होता, तर बोलू जाऊया मस्तपैकी आणि खरंच खूप मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. कारण प्रत्येक संडेला म्हणजे जेवढे होतील तेवढे ठिकाणं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपण नवीन व्हिडिओ तुम्हाला पण बघायला भेटतील. साईडचा परिसर पण बघा. इकडे पण आता कोंडेश्वरपासून 3 किलोमीटरवरती आहे आणि साईडचा परिसर बघा, हिरवंगार मस्तपैकी. गावात आल्यासारखं वाटतंय. गावच आहे खरं म्हणजे हा, पण खूप भारी वाटतं इथे आल्यानंतरला. तर आपण आता फटाफट निघूया, वेळ नको काढूया. तर चला. खूप खतरनाक असा आता आपण गावामध्ये आलोय. बघा धुकं पण बघा कसलं मस्तपैकी, जणू की ढग उतरलेच खाली. खतरनाक व्ह्यू आहे, समोर बघू शकताय. पाऊस पण मस्त पडतोय असा. तर आपण आता पोहोचलोय कोंडेश्वरला. कोंडेश्वर इथून आता 1 किलोमीटरवरती आहे आणि आपण आता आलोय. याच्या इथे डॅम आहे एक छोटासा म्हणजे मोठा आहे तसा, तर तुम्हाला दाखवतो समोर. पावसाचा पण जोर खतरनाक वाढलाय. मागाशी ऊन पडलं होतं आणि आता अचानक पाऊस चालू झालाय. या साईडला बघू शकता आपला गणेश थांबलाय. नाही हे बघा, पावसाचा पण जोर चाललाय. तर खतरनाक मजा आणि मस्त वाटतं एकदम. पावसाने सुरुवात केली आणि आपण पावसामध्ये आलोय कोंडेश्वर धबधब्याला. तर समोरचा व्ह्यू पण बघू शकता. या साईडने हा जो वरती रस्ता गेलाय तो कोंडेश्वरला गेलाय आणि आता आपण इथून वरती जाणार आहे. तर पहिलाच हा इथे आपल्याला एक डॅम लागतो. या साईडने पाणी साचवलं जातं, मला वाटतंय पूर्ण पाणी साचलंय, म्हणजे धरण टाईप आहे डॅम छोटासा. खतरनाक व्ह्यू आहे आणि ह्या साईडला पण बघू शकताय. ह्या साईडला ढग पण खतरनाक भरले आहेत वरती पूर्ण वेगळी बघा. आणि ह्या साईडला पण वाहणारा धबधबा आहे बहुतेक तुमचं, तरी आता काय एवढी आयडिया नाही. पण समोर असणारा व्ह्यू स्वर्गापेक्षा कमी नाही आहे. तर तुम्हाला दाखवतो समोर बघा, खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक. जणू की स्वर्गात आलोय असं वाटतंय. सगळे वाहणारे धबधबे त्याला दिसत आहेत व्हिडिओमध्ये. हे बघा, पूर्ण पर्वत रांगातून वाहणारे झरे, व्हाईटवाला दिसणारं पूर्ण पाणी. इथून दिसणारा नजारा बघितल्यावर इथून हल्लूसच वाटत नाही. खरंच खूप मस्त आणि खूप खतरनाक असा व्ह्यू आहे इथला. ह्या साईडला बघितला तर पूर्ण स्वर्गच, जणू की आपण स्वर्गामध्ये उतरलोय असंच वाटतंय. मला तर तसाच भास येतोय, कारण मागे पूर्ण पर्वत रांगा आणि तिथून वाहणारं पाणी पूर्ण व्हाईट दिसतं. या साईडला खूप पर्यटक येत असतात. बघा हा पूर्ण रूट आहे आपला, डायरेक्ट खालती जातो जसं आपण आलो तसं. आणि दर संडेला इकडे गर्दी ही खतरनाकच असते. आपल्याला आता पूर्ण तिकडे पण त्या साईडला पण खूप जण थांबले आहेत. हे बघा आपल्याला दिसतात त्या साईडला पण गाड्या उभ्या आहेत. तर जेवढा होईल तेवढा आपण एरिया कवर करूया. चला तर जाऊया आता पुढे. आपल्याला आता निघायचं कोंडेश्वरला. ह्या साईडला आपला कोंडेश्वर आहे, हा सरळ रोडने, आणि ह्या साईडला आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसू शकतो. तर आपण जाऊया पहिल्यांदा इकडे, व्ह्यू बघून येऊया कसं काय आहे ते. तर फटाफट जाऊया आणि समोरचा व्ह्यू बघूया. मस्त आपण जो लांबून व्ह्यू बघितला तो थोडासा जवळून बघूया. खूप भारी वाटतंय. आता
असं वाटतंय मी स्वर्गाकडे निघालोय वरती चढत चढत. हे बघा समोर खतरनाक असं चढण आहे वरती आणि डायरेक्ट जाणार आपण टेकडीवरती आणि तिथून पूर्ण व्ह्यू आपल्याला दिसणार आहे जवळून. आपला गणेश भाऊ आणि जरा वरून जाऊया. या साईडला ऊन पडलंय आणि या साईडला पूर्ण मळब आहे. वरती बकरे पण आले फिरायला. हवं हवं याला बघ. अरे उडी घालील नको. हे पूर्ण गाव आहे बघा. पूर्ण गाव आहे पूर्ण गाव. गावातून आपण असं चाललोय मस्त की डोंगर विंगर आहेत. मासे पकडायला चालले ते बघा. पुरं चालले मासे पकडायला. काढू बिडू घेऊन काढू बिडू बघून. तर आता आपण आलोय कोंडेश्वरला. समोर कोंडेश्वर मंदिर आहे. इथून चालूच झालं पूर्ण. गाड्या पण बघा सगळेजण आले तिकडे. तर आपण आता आलोय कोंडेश्वर मंदिराच्या इथे. समोरच आपलं मंदिर आहे. त्या साईडला पण एक मंदिर आहे. तिकडे पण आपण जाऊया. पर्यंत जाऊया आपण मंदिरामध्ये पाया पडून येऊया. तर हे बघा इथून प्रसादी वगैरे घेऊ शकतो. फुलं वगैरे पण घेऊ शकतो इकडे आतमध्ये पाया पडायला. तर ह्या साईडला आपलं मंदिर आहे आणि इकडून पूर्ण धबधबा वाहतोय. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊन येऊया आणि तिकडे पण जो आपला खरा व्ह्यू आहे तो तिथला आहे. मध्ये मंदिर आहे आणि साईडने दोन साईडने पाणी वाहतं. पाण्याची पातळी थोडी जास्त आहे त्याच्यामुळे खालती काय जायला देत नाही. थोडी आता बंद वगैरे केलं असेल त्या साईडला. तर मंदिरामध्ये आलोय आपण आणि या साईडला पाणी बघू शकताय. म्हणजे जेव्हा पाण्याची पातळी कमी असेल तेव्हा आतमध्ये जायला देतात आणि जेव्हा पाणी वाढतं तेव्हा आतमध्ये जायला नाही देत. पूर्ण बंद करून टाकतात. तर समोर बघू शकता पहिला धबधबा आहे आणि या साईडनी राईट साईडनी पण दुसरा धबधबा होतो. आणि जेव्हा आपण ड्रोननी शूट बघतो तेव्हा खतरनाक वाटतो. आपल्याकडे काय ड्रोन नाही आहे तर आपण त्या साईडला पण जाऊन वरच्या साईडनी जाऊन पण आपण एक व्ह्यू घेऊ. त्या साईडला पण एक मंदिर आहे साईडला. तर आपलं दर्शन वगैरे झालं आहे. दर्शन करून आपण आता आलो आहे बाहेर आणि साईडला व्ह्यू बघू शकताय. जे येणारं पाणी आहे ते पूर्ण इकडून खालती जातं त्या साईडला आणि तिथे पण एक मंदिर आहे. आपल्याला तिथे पण जायचं आहे. बघूया फटाफट जाऊया. आता थोडं बाहेर आलो होतं. इथे एक वडापाव मिळतो बाहेरच. मस्त लागतो टेस्टला. त्या दिवशी लास्ट टाईम पण आलो होतो इथे खाल्ला होता. म्हणजे आपण आता वडापाव घेऊया थोडासा पोटाला आधार. बघा इकडे आणि आपला गाण्या वाट बघतोय वडापावची. फटाफट घेऊया वडापाव निघूया. आपल्याला अजून खूप ठिकाणी जायचं आहे. दोन द्या दोन. वडापाव खातोय. भारी टेस्ट आहे. आलात तर हा वडापाव ट्राय करून बघा. 20 रुपयालाच आहे. मस्त लागतं एकदम. समोरचं वातावरण बघ खतरनाक वातावरण आहे. आणि या साईडला छोटासा धबधबा आहे. हा बघा इकडे दिसत. तर आपल्याला छोटीशी रेसिपी पण बनवायची आहे. तर आपण आता व्ह्यू शोधतोय म्हणजे साईडनी वाहणारं पाणी आणि त्या साईडला बसून आपण मस्तपैकी चूल पेटवून
रेसिपी बनवणार आहेत. व्हिडिओ खरंच मस्त होईल, शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आता तिथे आपण धबधब्यावरती जाऊया छोट्यावाल्या, थोडा मका वगैरे घेऊया. हा बघा धबधबा छोटावाला, ते वरून येणारं पाणी आहे पूर्ण, ते डायरेक्ट या धबधब्याला येतं. जाऊया मका एक छोटासा. कसं आहे मग 40 30 का नाही ना मी केला तर दिसला तर म्हणून पैसे काढला नाही, 100 रुपये काढला नाही. भेटेल भेटेल. मका खाऊन घेऊया इकडून आणि मका खाऊन झाला की डायरेक्ट वरती जाऊया, आपल्याला रेसिपी बनवायची आहे. पावसाला पण सुरुवात झाली आहे, रिमझिम आहे बघा या साईडला. पावसामध्ये मका खायची मजा खूप वेगळीच आहे. तर पावसाचा आनंद घेत फील करत आपण मजा करतोय. खतरनाकमध्ये एवढी मजा करतील तेवढी करून घ्यायची आहे आणि व्हिडिओमधून तुम्हाला सगळंच बघायला मिळेल. त्या साईडला पण एक मंदिर आहे, तर आपल्याला आता पुढे जायचं, त्याच्यामुळे आता तिकडे जात नाही, इथूनच दाखवतो. हे बघा थोडासा लेट होईल आपल्याला. बैल पिसाळलाय वाटतं. अब भारी आहे. आता बघा आता मजा आहे. समोर असणारी सगळी माणसं पळतात. मस्त असा व्ह्यू आहे बघा. आपल्याला आता डायरेक्ट इथे खालती जायचं आहे आणि खालती जाऊन आपली जी काय रेसिपी आहे ती आपण तिकडे बनवणार आहे. खरं म्हणजे काय नाही, आता पाण्याच्या बाजूला राहून आपल्याला मस्तपैकी आपली रेसिपी बनवायची आहे. तर जाऊया. रेसिपी म्हणजे साधीच आहे, आपल्याला मॅगी बनवायची आहे. पहिलाच ब्लॉग आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला मॅगीच बनवून आम्ही खाणार आहे. तिकडे निसर्गाचा आस्वाद घेऊन आपल्याला मॅगी बनवून खायची आहे. आणि नेक्स्ट टाइम जे व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपी असतील. तर व्हिडिओ आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला, आपला गणेश भाऊ आहे बघा. तर आपला गणेश भाऊ खाली चाललाय, त्याला कुठे कुठे भाज्या दिसतात, तो भाज्या बघतोय. भारंगी, भारंगीची भाजी, ही भाजी कसली आहे ती कमेंट करून नक्की सांगा. तर वारा पण खतरनाक असा आहे. खरं म्हणजे इकडचा पूर्ण परिसर बघू शकताय. पूर्ण म्हणजे जिथे बघाल ना तिथे सगळेजण पब्लिक आले आहेत, सगळेजण फिरायला येतात रविवारचे. हे बघा, ह्या पण टप्प्याला आहेत, त्या साईडला पण आहेत, त्या साईडला पण. जेवढे जिकडे धबधबे दिसतात त्या साईडला सगळीकडे माणसं आहेतच. आणि हा एरिया आता आम्ही वरतून बघितला तर इथे जास्त कोण दिसत नाही, म्हणजे कोणच नाही आलंय. आम्हीच पहिल्यांदा इथे खालती चाललोय, तर बघूया कशा प्रकारे आपला इथला एरिया आहे तो. आणि आपल्याला हे बघा इथे कुड्याच्या शेंगा भेटल्या आहेत, शेवटी भावान शोधून काढला. असू दे ना, आपण कोवळ्या काढत नाही, कोवळ्याच काढतो. मग काढ की, आपण फटाफट काढून घेऊया. अरे गाण्या, अरे काय करतोय? चल बेला तिकडे, आबा इकडे व्ह्यू भेटलाय, चल लवकर. अरे हा चल जाऊया चल. अरे मस्त पाणी पण वाहतं, इथंच करूया. अरे भारी अरे इथंच करूया. चल चल लवकर. भारी अरे इकडे भारी वाटतंय बघ. इथंच भारी आहे.
आपला सेटअप. वा पहिला उचगट. फुकून फुकून आपला गॅस पेटला आहे. पहिल्यांदा दूध करून घेऊया. हे बघ इकडे काय पेटलं बनवा. बाहेर नीट राहिला नाही आहे. थोडंसं दूध इकडं पण टाकू. तर आपलं दूध मस्तपैकी गरम होत आहे. मस्तपैकी आपलं दूध रेडी झालंय खतरनाक मध्ये फटाफट. आपल्याला वारा पण जोरात येतोय. आपला कूक आज गणेश आहे. सगळं एक एक बनवतोय. आता आपलं दूध तर गरम करून त्याच्यामध्ये साखर टाकून पितोय आपण. पाऊस आला गाण्या याला वाट लावला ना. तर त्यावरती छत्री पण आपण घेऊन आलो, पण ह्याच्यामुळे आम्ही छत्री खालती घेऊन आलो नाही. आपण दुधामध्ये कॉफी पण टाकली आहे. हे बघा. वाव, शेतात आल्यासारखं वाटतंय. मस्तपैकी दूध तापवलं आणि दुधामध्ये पण टाकली आहे कॉफी. आणि आपण भर पावसामध्ये कॉफी पितोय. अप्रतिम. पावसाचे पण थेंब पडतात हे बघा. तरी पण थांबायचं नाही. हा बघा, हा काय काय एक एक नवीन नवीन काढतोय. काहीतरी केक घेतला नव्हता घेताना. खायला मंडळी, पहिल्यांदाच मी बाहेरचा व्हिडिओ करतोय. म्हणजे अजूनपर्यंत जेवढे सगळे व्हिडिओ केले ते सगळे कोकणामधले केले आपल्या. तर पहिल्यांदा कुठेतरी बाहेर येऊन, म्हणजे आपल्या कोकणाच्या बाहेर येऊन व्हिडिओ करतोय. तर खरंच इकडे पण मस्त वाटलं येऊन, की मी माझ्याच गावी आहे की काय असं वाटतंय मला इथे आल्यानंतरला. आम्ही आमच्याकडून पण जायचो वरती. म्हणजे आमच्याकडचा जांभेदनचा कडा आहे त्या साईडला आम्ही दरवर्षी जातो आणि व्हिडिओ पण टाकला आहे. 2-3 व्हिडिओ असतील तिकडचे. तर ते जे तिकडचं सुख आहे ना, तसंच सेम सुख इथे येतं आपल्याला. खूप भारी वाटतं आहे. आपण या साईडला बघा पूर्ण एरिया, आणि आम्ही पूर्ण एरियाच्या खालती आहेत. म्हणजे जे आम्ही मागाशी डोंगर चढून गेलो त्या डोंगरांच्या खालती आहेत आम्ही आता. बरोबर साईडला वाहणारं पाणी, आणि आम्ही त्या पाण्याच्या साईडला बसून मस्तपैकी कॉफी पितोय. हे बघा, भारी वाटतंय एकदम. मी एकच शब्द परत परत बोलतोय, भारी वाटतंय, खतरनाक वाटतंय. कारण खरंच मस्त तोंडाने नाही सांगू शकत की इथे आल्यानंतर काय फिलिंग आहे. खरंच लय भारी वाटतंय. आणि पहिल्यांदा असं काहीतरी बनवलं आम्ही पाण्याच्या साईडला येऊन, मस्त वाटलं. अजून आपल्याला मॅगी पण बनवायची, फटाफट बनवूया. आपल्या फोनला चार्जिंग पण जास्त नाही, 20% आपल्याला पूर्ण दाखवायचा आहे ब्लॉग. तर ठीक आहे, फटाफट आता मॅगी बनवायला घेऊया. गाण्यावर फुल फील घेतोय, फुल मजा घेतोय. आणि या साईडला पाऊस पूर्ण भरला आहे. आणि हा जो पाऊस आता पडणार आहे ना, खतरनाक पाऊस पडणार आहे. इकडून पूर पण येऊ शकतो, आपल्याला काय अंदाज नाही. आपण ह्या ठिकाणी नवीन आलो आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला आता फटाफट आटपून इथून निघावं लागणार आहे. कारण हे जे येणारं पाणी आहे ते पूर्ण धबधब्यांचं पाणी आहे. आणि जर मोठा पाऊस वरती लागत असेल तर 100% ह्या साईडला पाणी येणार. आणि पाणी आलं तर आपलं काय खरं नाही. तर ठीक आहे, आपण फटाफट करूया आणि निघूया. चला. तर पाऊस खूपच जोरात आला, त्याच्यामुळे आपण पळत पळत म्हणजे जागा काढत आपण जे बघा त्या ठिकाणी होतो, खूप लांब होतो. म्हणजे इथून दिसणार पण नाही, तिकडे होतो. आणि तिकडून आपण इथे आपल्याला एक झोपडी दिसली आहे, तर त्या झोपडीमध्ये आलो. आता इथून आपण मॅगी बनवून तिकडे घेऊन जाऊया आणि खाऊया. तर बघूया कशा प्रकारे आपला गाण्या भाऊ इकडे टोमॅटो कापतोय मॅगीत टाकायला. हा बघा, भर पावसातली कुकिंग चालली आहे आपली. आणि ही झोपडी कोणाची आहे ते पण माहीत नाही. तर मालकाला तर 100% शिव्या घालेल. पाणी वाचून घेऊया. दूध होतं, दुधाच्या पाण्यामध्ये आपण दूध आपण ह्याच्यामध्येच तापवलं होतं, त्याच्यामध्येच पाणी ओतलंय. बघूया मॅगीची टेस्ट कशी येते. मला वाटतं दुधासारखी टेस्ट येईल नक्कीच. खायला पाहिजे. म्हणजे पाणी संपलं. वाव, चमचा पण भारी आहे आपला. बघा, खतरनाक मध्ये आपली मॅगी इकडे रेडी होते. ही बघा आपला गॅस. पावसानं थोडी वांदी केलं म्हणून, नाही तर मस्त प्लॅन झाला होता आपला. आता इथे बनवून तिकडे परत येऊ घ्यायचं आहे आपल्याला. नंतर काय आहे, आपल्याकडे चमचे आहेत तरी पण आपण हे घेतलंय.
तर गाण्या इकडे अंदाज घेतोय पाण्याचा, आपल्याला इथून पलीकडे जायचं आहे. पाणी बघा आता आत्ताच तुम्हाला 5 मिनिटापूर्वी दाखवलं तेव्हा खदूळ थोडं थोडं येत होतं पाणी, आणि आता पूर्ण खदूळ झालं आहे पाणी, कारण वरती पाऊस जास्त लागला. तर मंडळी खरंच खूप मस्त वाटतंय. आपली मॅगी वगैरे रेडी झाली आहे आणि पाऊस पण गेला आहे. आणि आता आपण तिकडे जाऊया, थोडंफार तिकडे पुढे जाऊन मॅगी मस्तपैकी खाऊया आणि डायरेक्ट घरचा रस्ता धरूया, कारण आपली चार्जिंग पण संपली आणि वेळ पण खूप झाला आहे. आता वाजलेत 2. पण नशीब आधी तिकडे एवढा पाऊस भयानक चालू झाला, आम्ही ज्या स्पॉटला मागाशी होतो त्या स्पॉटवरून लगेच पळत निघालो, कारण हवा होती. हवेमुळे आपला गॅस पेटत नव्हता नीट, त्याच्यामुळे ही झोपडी दिसली आपल्या, त्या झोपडीमध्ये आलो आणि मस्तपैकी आपण मॅगी बनवली. ही बघा हीच मॅगी. आता आपण घेऊन परत तिकडे जाऊया आणि तिकडे जाऊन खाऊया. चला. पाऊस जरा जास्त झाला त्याच्यामुळे थोडी गडबडच झाली आपली, पण व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न खूप केला आहे. जेवढं आपल्याला मोबाईलमध्ये कॅप्चर करता आलं तेवढं आपण इकडून केलं आहे आणि खूप भारी वाटलं या ठिकाणी आल्यानंतरला. तुम्ही आला तर नक्की या. कोंडेश्वरला येताना खालीच राईट साईडला जो भाग आहे तुम्हाला तिथे दाखवतो जाताना, त्या ठिकाणी खालती आलो की हा पूर्ण व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. खूप मस्त असा निसर्ग आहे इकडचा. तुम्ही पार्टी करायची असेल तर नक्की इकडे येऊन पूर्ण फॅमिलीसोबत इथे येऊ शकताय. भारी आहे आणि काय असं अडचण वगैरे पण नाही जास्त, त्याच्यामुळे आरामात खालती येऊ शकताय. फक्त पाऊस नको, पाऊस आला तर खूप जरा गडबड होते. हे बघा आपण आता मॅगी बनवली आणि घेऊन जातोय. गाण्या बघा कसा चालतोय चपाक चपाक. इकडे बघ हे खायला या खायला. आता जायचं आहे आणि आपल्याला ताव मारायचा आहे डायरेक्ट मॅगीवर. मॅगीचा वास पण मस्त सुटला आहे. चिकन वगैरे आपण बनवलं असतं, पण पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे आपण काय चिकन बनवलं नाही. नेक्स्ट टाईम पुढच्या संडेला आम्ही बाहेर जाणार आहेत, ते तुम्हाला ब्लॉगमधून समजेल कुठे जाणार आहे ते. तर त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मलाही समजेल की माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत आहेत. तर ठीक आहे, आपण हा बघा मागाशी इथे होतो आणि आता आपण आलो तिथून. हे बघा आपण इथे गेलो होतो आता मॅगी बनवायला, आणि पहिल्यांदा जे आपण दूध बनवलं ते ह्या ठिकाणी बनवलं आणि त्याच ठिकाणावरती आपण आता परत आलो आहे. फटाफट मॅगीला एक उकळ काढूया आणि खाऊया इथेच. मागाच्याच ठिकाणावर आलो आहे आपण आता परत, आणि आपली मॅगी थोडी गरम करूया आणि खाऊया. तर आपली मॅगी रेडी झाली आहे आणि आता आपण खाऊन घेऊया. मस्त तिथे जाऊया, पाण्याच्या साईडला बसूया आणि खाऊन घेऊया. एक नंबर. आम्ही पण खायला या. तिकडे मॅगी खातोय आपण. मॅगीला टेस्ट पण जरा वेगळी वाटते, म्हणजे घरी आपण जी टेस्ट बनवतो ना, म्हणजे घरी जी आपण मॅगी बनवतो आणि इथे बनवली आहे त्याच्यामध्ये खूप फरक वाटतोय. का ते काय समजलं नाही, पाणी कमी झालं असेल काय झालं असेल, पण जी टेस्ट येते ती खूप मस्त. आणि आता वाजले 3, आपण आता फटाफट संपवणार आणि आता इथून निघणार, कारण खूप लेट झाला आपल्याला जायला. आता डोंबिवलीला जायचं आहे, याला जायचं आहे चेंबूरला, तर 1-2 तास तरी जाणार आपल्याला जायला. व्हिडिओ कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. अजून थोडा होईल व्हिडिओ, आपण वरती वगैरे जायचं आहे आपल्याला. आणि आता मागाशी आपण त्याच ठिकाणी थांबलो होतो, म्हणजे पाणी पूर्ण निवळ होतं आणि पाऊस लागून गेल्यानंतर लगेच खदूळ पाणी आलं बघा. जेव्हा जास्त पाऊस लागतो तेव्हा नक्की तिथे पूर वगैरे येत असणार आहे पूर्ण भरून. फक्त व्ह्यू बघा किती खतरनाक व्ह्यू आहे मधला, म्हणजे ह्या ठिकाणी पूर्ण झालं नाही. मागाशी फक्त एक कपल इथून वरती गेलं एवढं, आणि आम्ही इथे आलो, म्हणजे नवीन स्पॉट शोधून काढला असं मला वाटतंय. पार्टी वगैरे करायची असेल तर नक्की इथे येऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आपलं मस्तपैकी कोंडेश्वर वगैरे, तर आपण कोंडेश्वरला वगैरे जाऊन आलो आहे मस्तपैकी. त्याच्यानंतरला आपण इकडे आलो, रेसिपी वगैरे बनवली. रेसिपी म्हणजे आपली मॅगी वगैरे. थोडी पावसाने गडबड केली, पण मस्त मजा आली आणि व्हिडिओ पण आपला मस्त झाला. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकताय. हा स्पॉट असा आहे की या ठिकाणी गर्दी पण नाही आणि मस्त शांत वातावरण आहे. इथे येऊन तुम्ही म्हणजे एन्जॉय घेऊ शकता वातावरणाचं. रेसिपी वगैरे जरी काय तुम्हाला बनवायचं असेल तरी बनवू शकता. या साईडला हे बघा
पूर्ण इथून खालती गेलो की हा पूर्ण परिसर मोकळा आहे आणि इथे इथलं जे वातावरण आहे ना ते पण खूप मस्त आहे. तर आपण आता निघूया इकडून. हा बघा हे ना कुड्याच्या शेंगा गोळा केला इथं येऊन आपण तिकडे सगळं पॅकिंग झाली होती. काय खरं नाही, आपला शेवटी कोकणी माणूस आहे, भाज्या शोधल्याशिवाय राहणार नाही. मला देशील की पिशवी दे. कुड्याच्या शेंगा आपण आपल्या गावात शोधतो, आम्ही इकडे येऊन शोधलेल्या कुड्याच्या शेंगा. तर आता आपण इथून फटाफट वरती जाऊया. तर कधी आला त्या ठिकाणाला नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. व्हिडिओ जसा झाला आहे तसा बनवला आहे, कारण पावसाने थोडी गडबड केली, बाकी काय नाही. तर ठीक आहे, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.